मानवी जीवनाचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की जे त्या व्यक्तीच्या स्वभावाला, विचारांना आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला कायमचे घडवून टाकतात. माझ्या आयुष्यातील अशाच अनुभवांची नोंद मी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवत आहे. हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याच्या वाटचालीचा प्रामाणिक लेखाजोखा आहे. एकत्र कुटुंबात लहानाचा मोठा होताना मी कुटुंबातील प्रेम, एकोपा, शिस्त आणि संस्कार यांची खरी जाण मिळवली. बालपण म्हणजे आनंद, खेळ आणि सुरक्षिततेचा काळ असतो. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाने मला केवळ शिक्षणच दिले नाही, तर जीवनाला सामोरे जाण्याची हिंमतही दिली. मित्र आणि कुटुंबियांनी दिलेल्या आधारामुळे मी स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याचे धाडस मिळविले. परदेशात जाण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील मोठा आणि निर्णायक टप्पा होता. नवीन भाषा, नवीन संस्कृती, अनोळखी लोक आणि शून्यातून पुन्हा नव्याने उभे राहण्याचा काळ सोपा नव्हता. आज मागे वळून पाहताना वाटते की ती प्रत्येक घालवलेली रात्र, घाम, डोळ्यातले अश्रू आणि केलेला त्याग या सर्वांचे सार्थक झाले. आज मी जर्मन नागरिक झालो आहे. हा फक्त एक कायदेशीर दर्जा नसून ते त्या संघर्षाचे, त्यागाचे आणि कष्टाचे मानांकन आहे. हे पुस्तक आणि करपेवाडा त्या प्रवासाची साक्ष देणारे आहेत. माझ्या आयुष्यातून कोणाला प्रेरणा, धैर्य किंवा आशेचा किरण दिसला तर हे लिखाण अधिक अर्थपूर्ण होईल. हे पुस्तक एका साध्या माणसाच्या असाधारण प्रवासाची कहाणी आहे. संघर्षातून स्वप्नांकडे, स्वप्नातून सत्याकडे आणि सत्यातून समाधानाकडे. धन्यवाद.